नमस्कार. गर्जे मराठी ग्लोबल एक्सलन्स समिट 2024 ची सांगता करताना आय एम एक्स्ट्रीमली हॅपी. 2 दिवस अत्यंत चांगले असे गेले. अनेक नवीन इनिशिएटिव्ह वरती अनेक लोकांनी एकत्र येऊन काम केलं. मी कोणाचंही नाव घेणार नाहीये, कारण काय जे काय 60-70 लोक एकत्र आले त्यांच्या मेहनतीनेच हे काम झालं. ही 500-600 माणसं 2 दिवस एकत्र येऊन एकमेकांची नेटवर्किंग, एकमेकांचे विचार समजून घेण्यासाठी एकत्र झाली. अनेक वेगवेगळ्या इनिशिएटिव्हमध्ये आपण काम केलं. त्याच्यापैकी आम्हाला अत्यंत प्रिय असे 4ही इनिशिएटिव्ह आता तुम्हाला माझ्या पाठी दिसतील. कमर्शियल रिअल इस्टेट ॲज अन इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी. आर यू गेटिंग बोथ? सॉरी, आय स्टॉप. हो परत करा. हां, नॉट दिस need not be there. नमस्कार. गर्जे मराठी ग्लोबल एक्सलन्स समिट 2024 ची सांगता करताना मला अत्यंत आनंद होत आहे. गेले 1.5 दिवस 2 दिवस अत्यंत उत्साहाने प्रेमाने एकमेकांशी सलोख्याचे प्रेमाचे संबंध असलेली जवळजवळ 550-600 माणसं एकत्र झाली. अनेक विचारांवरती आम्ही विचारमंथन केले. अनेक इनिशिएटिव्हसाठी आपण पुढे काय करायचे ठरले. एकमेकांची मनं जाणून घेतली. एकमेकांना कशी मदत करता येईल, आपण गर्जे मराठीची ही जी कम्युनिटी आहे ही कशी मोठी करता येईल, स्वतःची प्रगती करत असतानाच आपल्या देशाची, आपल्या मातृभूमीची, आपल्या कर्मभूमीची कशी प्रगती करता येईल ह्याच्यावरती विचारांची देवाणघेवाण झाली. पुढले ॲक्शन प्लॅन्स ठरले. अनेक नवीन इनिशिएटिव्हसाठी लोक एकत्र आली. त्यांचं पुढलं फ्रेमवर्क बनलं. ब्रेकआउट रूम्स असतील किंवा स्टेजवरनं जे बोलणं झाली असतील त्याच्याविषयी सुद्धा खूप हाय व्हॅल्यू असं डिस्कशन झालं. अत्यंत मान्यवर असे चीफ गेस्ट आपल्या या प्रोग्रामसाठी होते. त्याचप्रमाणे आपले गर्जे मराठीचे 70-75 लोक हे एकत्र झाले होते. कोणाचंही नाव घेणं योग्य ठरणार नाही, अयोग्य ठरणार नाही, पण सगळ्यांची नावं घेण्याची गरजही नाही आहे. कारण ज्या लोकांनी कामं केली त्यांनी निस्पृहपणे कुठल्याही क्रेडिटची अपेक्षा न करता केलेली होती. आम्ही जे अनेक उपक्रम ठरवले त्याच्यामध्ये जे माझ्या पाठी दिसत आहेत असे 4 उपक्रम आहेत. एक म्हणजे कमर्शियल रिअल इस्टेट ॲज अन इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी. मराठी माणूस ह्याच्यात कधीच गेला नव्हता, सो त्यासाठी सुद्धा लोक एकत्र झाले. नंतर महा मार्केट प्लेस हे जे आपण तयार केलेलं आहे, महा मार्केट प्लेस इज सच अ युनिक कन्सेप्ट की महाराष्ट्रातल्या बायकांना, महाराष्ट्रातल्या पुरुषांना जगभर मार्केट प्लेस उपलब्ध करून देता येईल यासाठी आपण प्रयत्न केलाय. त्यासाठी 4 अत्यंत टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स्ड असे लोक एकत्र येऊन त्यांनी ही महामार्केट प्लेस बनवली. नंतर सस्टेनेबिलिटीचा जो आपला ग्रुप आहे त्या सस्टेनेबिलिटी ग्रुपने सुद्धा की सस्टेनेबिलिटीच्या माध्यमातून आपल्याला एन्व्हायरमेंटचं कसं प्रोटेक्शन करता येईल, नवीन बिझनेस अपॉर्च्युनिटीज काय करता येतील, कार्बन फूटप्रिंटवरती आपला काय इफेक्ट करता येईल, ह्या सगळ्यावरती विचार झाला. ह्या सगळ्याचा प्लॅन ठरला. आणि ऑफकोर्स मी आणि माझा जिल्हा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या जिल्ह्यांसाठी काय करता येईल, त्या जिल्ह्यांच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत आणि त्यामुळे त्यांच्या रिक्वायरमेंट्स आपल्याला कळल्यावरती जगभरची मराठी माणसं एकत्र येऊन त्या पर्टिक्युलर जिल्ह्यांसाठी काय काम करू शकतील ह्याचा आपण रोडमॅप ठरला. ह्याच्यासाठी आपण आधी काय केलं हेही ठरलं. आणि गर्जे मराठीचं जे वैशिष्ट्य आहे की आम्ही काय करणार हे सांगण्यापेक्षा काय केलं हे सांगून पुढले प्लॅन बनवतो. तर या 4ही ह्याच्यावरती इनिशिएटिव्हवरती आपण ऑलरेडी खूप काम केलेलं आहे, तेही आपण लोकांशी शेअर केलं. सो अशा या अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रसंगी आपण सगळे एकत्र आलो आणि हा इतका मोठा सोहळा आज पार पाडला. ह्याचं खरोखरच आपण देवाचे आभार मानले पाहिजेत. आपण खरोखरच ह्यातून पुढे जाण्याचा आपला रोडमॅप बनवला पाहिजे. सो जे सगळे हजर राहिले, ज्या सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि असंच आपण एकत्र येऊन आपल्या समाजाची, आपल्या स्वतःची, आपल्या कर्मभूमीची, आपल्या मातृभूमीची, आपल्या भारत देशाची आपण प्रगती करूया, हा आपण निश्चय करूया. नमस्ते.